व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपर. तर फुल स्टॅक डेव्हलपर काय असतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 पार्ट सांगितले, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर आणि डेटाबेस डेव्हलपर. असे 3 डेव्हलपर एकत्र जर आले तर त्या ठिकाणी त्याला म्हणतात फुल स्टॅक डेव्हलपर. मग 3 डेव्हलपर कोणत्या टेक्नॉलॉजी घेऊन येतात तर त्या ठिकाणी पहिला HTML घेऊन येतो, CSS घेऊन येतो, बुटस्ट्रॅप घेऊन येतो, नंतर जावास्क्रिप्ट घेऊन येतो, नंतर jQuery घेऊन येतो, नंतर त्या ठिकाणी जेसन असेल, XML असेल किंवा अजाक्स असेल हे घेऊन येतो, नंतर त्या ठिकाणी अँग्युलर पण आणतो, नंतर त्या ठिकाणी रिॲक्ट पण आणतो. ओके, तर अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज घेऊन कोण येतो आपल्याकडं तर त्या ठिकाणी फ्रंट एंड डेव्हलपर येतो. आता फ्रंट एंड डेव्हलपरचं हे काम झाल्याच्या नंतर बॅक एंडमध्ये तुम्ही काय करू शकता, PHP डेव्हलपर त्या ठिकाणी घेऊ शकता, जावा घेऊ शकता, पायथॉन घेऊ शकता, .NET घेऊ शकता किंवा नोड घेऊ शकता. कुठलीही डेव्हलपमेंट चूज करा, सगळी बॅक एंड ऑपरेशन काय करतात, परफॉर्म करतात. ओके, त्यानंतर डेटाबेसमध्ये तुम्ही काही पण घ्या, MySQL घ्या, SQL घ्या, Oracle घ्या किंवा MongoDB घ्या, कुठलाही डेटाबेस घेतलं तरी चालतं. ओके, तर हे सगळं फर्स्ट लेक्चरमध्ये आपण डीपमध्ये डिस्कशन केल्याच्या नंतर आपण कालच्या सेशनला काय केलं होतं, ॲक्च्युअलमध्ये सुरुवात केली होती. सुरुवात म्हणजे काय केलं होतं तर त्या ठिकाणी सेशन नंबर 2 आपला काय झालता तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट स्टार्ट करायची. तर स्टार्ट करण्यासाठी काय लागतं याची रिक्वायरमेंट आपण पाहिली होती. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागत होतं सिस्टीम म्हणजे काय तर एक मोबाईल असला पाहिजे, एक लॅपटॉप असला पाहिजे किंवा एक तर PC असला पाहिजे. कुठली तरी एक कोड टाईप करण्यासाठी, कोड रन करण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्याकडे काय असलं पाहिजे, कुठली तरी एक सिस्टीम असली पाहिजे. मग सिस्टीम असल्याच्या नंतर त्या सिस्टीममध्ये काय असलं पाहिजे, एक ब्राउझर असलं पाहिजे. ब्राउझर कशासाठी तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक कोड त्या ठिकाणी व्हॅलिडेट किंवा त्या ठिकाणी एक्झिक्यूट कशावर करत असतो, ब्राउझरवरती करत असतो. आणि त्या ठिकाणी कोड टाईप करण्यासाठी आपल्याला काय लागेल, एक एडिटर. मग हे एडिटर कोणतं असू शकतं, त्या ठिकाणी तुम्ही VS कोड यूज करा किंवा सबलाईम टेक्स्ट यूज करा. कुठलंही एडिटर यूज केलं तरी त्या ठिकाणी काय करल, त्या ठिकाणी सपोर्ट करल. ब्राउझर त्या ठिकाणी आपण कोणतंही यूज करू शकतो, पण आपण प्रामुख्याने कोणतं यूज करणार येतं, क्रोम यूज करणार येतं. सिस्टीम त्या ठिकाणी कोणतीही असून द्या, त्या ठिकाणी प्रत्येक सिस्टीमनुसार तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता वर्किंग. त्याच्यामध्ये विंडोज 8 असून द्या, 10 असून द्या, काही पण असून द्या, त्या ठिकाणी सगळ्याला काय करतं, हे सपोर्ट करतं. तर एक सिस्टीम त्याच्यामध्ये असेल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्या ठिकाणी एक असेल क्रोम ब्राउझर आणि दुसरा असेल त्याच्यामध्ये एडिटर. हे तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्या ठिकाणी तुमची बेसिक रिक्वायरमेंट जी असते ना कोड करण्याची, ती काय होती, त्या ठिकाणी कंप्लीट होती. ही रिक्वायरमेंट कंप्लीट झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, रिअल टाइम कोडिंग करायचं आहे. रिअल टाइम HTML समजून घ्यायचं. रिअल टाइम त्या ठिकाणी HTML कशावर चालतं, स्ट्रक्चर कसं असतं, त्याचा यूज करून तुम्ही वेब पेजेस कसे क्रिएट करू शकता, ह्या गोष्टीबद्दल आपल्याला आज माहिती करून घ्यायची. ओके, तर त्या ठिकाणी तुमच्याकडे एडिटर आहे का सध्या. ओके, तर एडिटर आपल्याला कोणतं घ्यायचं होतं, सबलाईम टेक्स्ट. बरेच जणांनी प्रयत्न केला असेल, प्रयत्न हमखास करायचे. तुम्ही शब्द जरी ऐकला तरी तो शब्द शोधायचा कुठे तर गुगलवरती जाऊन शोधायचा, तिथे सगळं भेटतं. ओके, फक्त शब्द काय आहे तो सबून ठेवायचा, तो राईट करून ठेवायचा आणि तो शोधत चालायचा. तर या ठिकाणी सगळ्यांनी एडिटर इन्स्टॉल केलाय. त्याच्यामध्ये ब्राउझर कुठलं पण असून द्या सध्या आणि सिस्टीम कुठली पण असून द्या, आपल्याला काय करायचं, हे सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. तर एकत्र आणण्यासाठी मी आज माझा फर्स्ट प्रोग्राम त्या ठिकाणी काय करतो, त्या ठिकाणी तयार करतो. तर आज सेशन नंबर आपला किती आहे, 3rd. आता सेशन नंबर 3rd मध्ये आपण काय काय शिकतोय त्याची पण आपण लिस्ट करून ठेवूयात. सेशन 3, याच्या अगोदर सेशन झालं होतं आपलं 2 नंबरचं सेशन. तर या ठिकाणी सेशन नंबर 3 मध्ये आज सगळ्यात अगोदर आपण काय करणार येतं, आपलं एक ट्रेनिंगचं फोल्डर बनवणार येतं. आता ट्रेनिंगचं फोल्डर बनवताना मी काय करणार, एक सिक्युअर ठिकाणी ट्रेनिंगचं फोल्डर बनवतो. कशासाठी तर त्या ठिकाणी मला जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा ते फोल्डर मला सापडलं पाहिजे. ओके, तर या ठिकाणी मी एक फोल्डर बनवतो, तुमच्या बॅचच्या नावाने बनवतो. A to Z ट्रेनिंग बॅच त्या ठिकाणी 17 तुमच्या ट्रेनिंगच्या नावाने मी त्या ठिकाणी काय केलं, एक फोल्डर क्रिएट केलं. त्या फोल्डरच्या आतमध्ये जाऊन थांबतो. मला या फोल्डरच्या बाहेर काम करायचंय का नाही, मला जिथं इमेज लागेल ती सगळ्या इमेजेस मी या फोल्डरच्या आतमध्ये आणून टाकेल. जेव्हा गरज पडेल तेव्हा मला व्हिडिओज लागले तर सगळे व्हिडिओज मी या फोल्डरच्या आतमध्ये आणून टाकेल. जेवढ्या फाइल्स मी क्रिएट करीन त्या सगळ्या फाइल्स कुठे क्रिएट करील, ह्या फोल्डरच्या आतमध्येच. का तर त्या ठिकाणी हे फोल्डर मला पूर्णपणे सपोर्टिव्ह फोल्डर असणार आहे. मी एक फोल्डर जरी कॉपी केलं दुसऱ्या PC मध्ये टाकलं तरी त्या ठिकाणी काय होईल,
मी जे केलेलं वर्किंग आहे ते मला काय होईल, ॲज इट इज बेटर. ओके, म्हणून त्या ठिकाणी मी आज फर्स्ट दिवशीच त्या ठिकाणी काय केलं, फोल्डर बनवलं. काय नावाने, तर त्या ठिकाणी तुम्ही काही पण बनवू शकता. एक मेन फोल्डर बनवलं. आता या फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला सगळं मटेरियल काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, सिस्टीमचा फायदा आपण त्या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी घेतला. पहिला फायदा काय झाला, कंप्लीट झाला. आता दुसरा फायदा आपल्याला घ्यायचा आहे एडिटरचा. मी आलो एडिटरमध्ये. एडिटर आपण यूज करतोय, सबलाईन यूज करतोय. आता या सबलाईनमध्ये त्या ठिकाणी न्यू फाईल काय करायची, आपल्याला क्रिएट करायची. मी काय करतो, इथे पहा फाईलवरती क्लिक करतो, न्यू फाईल. इथे पहा न्यू फाईल काय आली, क्रिएट झाली. आता ही फाईल काय करायची, मला सेव्ह करायची. सेव्ह करण्यासाठी कुठे जायचं, फाईल ऑप्शनवरती जायचं, सेव्ह वरती क्लिक करायचं. आता सेव्ह वरती क्लिक करत असताना हा लोकेशन विचारेल, कोणत्या लोकेशनला फाईल तुम्हाला सेव्ह करायची. तर या ठिकाणी मला वेगळ्याच लोकेशनला तो घेऊन गेलाय. माझं जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये मी त्याला घेऊन जातो. तर त्या ठिकाणी पहा, लोकेशनला मी 17 नंबरचं फोल्डर बनवलंय. तर त्या ठिकाणी त्या फोल्डरच्या आतमध्ये गेलो. कुठे गेलो, त्या फोल्डरच्या आतमध्ये. आता इथे फाईल सेव्ह करत असताना त्या ठिकाणी फाईलचं नेम काही पण देऊ शकता. तुम्ही आज फर्स्ट फाईल शिकताय तर तिथं 1, त्याच्या पुढे डॉट, फर्स्ट लिहा, काही पण लिहा, स्ट्रक्चर लिहा, काही पण लिहिलं तरी चालेल. पण लास्टला काय राईट करावं लागेल तुम्हाला, एक एक्सटेन्शन. मग एक्सटेन्शन का राईट करायचं, तर त्या ठिकाणी एक्सटेन्शन जर राईट केलं तर त्या ठिकाणी तुमच्या सिस्टीमला कळतं ही फाईल कोणत्या फॉर्मॅटची आहे, तुमच्या ब्राउझरला कळतं ही फाईल कोणत्या फॉर्मॅटची, आणि त्याच्यानुसार कोड काय केला जातो, रीड केला जातो. ब्राउझर पण त्याच्यानुसार कोड काय करतो, रीड करतो. म्हणून त्या ठिकाणी आपण .html नावाने ही फाईल काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. .html काय, एक्सटेन्शन आहे. काय, एक्सटेन्शन. तर इथे पहा, फर्स्ट .html. या ठिकाणी मी एक्सटेन्शन .html नावाने देऊन टाकलं. अगोदर काही पण राईट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण नंतर काय राईट करायचं, .html कंपल्सरी राईट करायचं. त्या ठिकाणी फाईलचं नेम राईट केलं. इथं सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केलं तर माझी फाईल काय आली, त्या ठिकाणी न्यू फाईल क्रिएट झाली, ती सेव्ह पण झाली. कुठे सेव्ह झाली, तर इथे पहा मी फोल्डरमध्ये जाऊन दाखवतो. आली ती फाईल. नसेल दिसत तर मॅग्निफायर घेऊ. या ठिकाणी पहा दिसती फाईल. तर ही फाईल फर्स्ट आणि त्याच्या पुढे काय आलं, त्या ठिकाणी एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शन इथे दिसत नसेल तर आपण काय करूयात, व्ह्यू वरती जाऊयात, फाईल नेम एक्सटेन्शन. मी त्या ठिकाणी जर दिलं तर इथे पहा एक्सटेन्शन पण दिसतंय. आता दिसतंय का, दिसतंय .html. आता हे एक्सटेन्शन त्या ठिकाणी असल्यामुळे आपली फाईल काय होईल, ब्राउझरला रीड करणं सोपं जाईल. आपली फाईल रन करणं पण आपल्याला त्या ठिकाणी सोपं जाईल. तर इथे पहा मला डायरेक्टली रन करायला तिने काय विचारलंय, ब्राउझरच विचारलंय. आता मी त्याच्यावरती डबल क्लिक केलं ना, तर या ठिकाणी पहा फाईल कुठे ओपन होती, पहा डबल क्लिक करतो, फाईल माझी डायरेक्टली कुठे ओपन होते, ब्राउझरला. म्हणजे कोड रन करणं अवघड आहे का सोपं आहे, खूप सोपं आहे. या ठिकाणी आपला कोड ब्राउझरवरती रन झाला, पण ब्राउझरवरती काही आउटपुट आलंय का, नाही. त्यांनी फाईल आपली रीड केली. तर त्या ठिकाणी जर तुम्ही फाईल केलीच नसती तयार .html, तर त्या ठिकाणी त्यांनी रीड केली असती का, रीड केली नसती. दुसरंच काही तर त्यांनी दाखवलं असतं. त्याच्यात कोड जरी टाईप केला असता तरी त्यांनी काय केला असता, कोड ॲज इट इज शो केला असता का, तर त्या ठिकाणी त्याला कोड रीड झाला नसता. म्हणून त्या ठिकाणी .html एक्सटेन्शन देऊन आपण फाईल सेव्ह केली. ती ब्राउझरला त्या ठिकाणी रीड पण झाली आणि आपण त्या ठिकाणी ब्राउझरवरती रन पण केली. पहा दिसती रन प्रोसेस. फाईल क्रिएट कशी करायची, सेव्ह कशी करायची आणि आपल्या फोल्डरमधून त्या ठिकाणी रन कशी करायची, अशा 3 प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्यात. येतात लक्षात, ओके. तर तुम्ही एक काम करता, फाईल क्रिएट करता, फाईल ब्राउझरला रन करता. या इथपर्यंत आपण सोबत जाऊयात आज. या ठिकाणी आपली फाईल ब्राउझरवरती काय आली, ओपन झाली. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, काम करायचंय. आता HTML सोबत जर तुम्हाला काम करायचं असेल तर HTML हे एका स्ट्रक्चर मध्ये काम करतं. हे काय करतं, एका स्ट्रक्चर मध्ये काम करतं. स्ट्रक्चर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तिने एक एरिया तयार केला त्याचा स्वतःचा. त्या एरियाच्या आतमध्ये तिने काय केलंय, त्याचा पूर्ण डेटा त्यांनी जे काही टॅग तयार केले असतील, जे काही त्या ठिकाणी ॲट्रिब्यूट तयार केले असतील, ते सगळे त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये तो काय करतो, मॅनेज करतो. म्हणून त्या ठिकाणी HTMLचं स्ट्रक्चर काय आहे, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक नॉर्मल HTMLचं स्ट्रक्चर आणि HTML5चं स्ट्रक्चर, हे 2 स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय करतो, तयार करून दाखवतो. त्याच्यावरून तुम्ही
समजून घ्या. त्या ठिकाणी स्ट्रक्चर कशा पद्धतीने बदल होतो, म्हणजे त्या ठिकाणी व्हर्जन कशा पद्धतीने चेंज होतं हे त्या ठिकाणी लक्षात येईल. तर या ठिकाणी पहा, नॉर्मल HTML स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, तर या ठिकाणी HTML हे टॅग स्टार्ट केला, ह्या टॅगचा त्या ठिकाणी एंड करतो. जेव्हा तुम्ही एखादा टॅग स्टार्ट करता तेव्हा त्या टॅगचा एंड पण करायचा असतो. बरेचसे टॅग त्या ठिकाणी एंड होतात, बरेचसे टॅग एंड पण होत नाहीत. असे दोन टाईपचे टॅग याच्यामध्ये येतात. तर त्या ठिकाणी HTML हा टॅगचा स्टार्ट पण होतो आणि एंड पण होतो. तुम्ही ह्या HTMLच्या आतमध्येच काय करणार येतं, काम करणार येतं. तर HTML हे कशावरती चालतं मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, टॅग आणि ॲट्रिब्यूट होते. तर त्यापैकी आपण इथे काय यूज केला, आता सध्या एक टॅग यूज केला आहे. तर हा HTML टॅग त्या ठिकाणी दोन पार्टमध्ये त्या ठिकाणी काम करतो. HTMLच्या आतमध्ये स्ट्रक्चर त्याचं दोन पार्टमध्ये काम करतं. पहिला पार्ट त्या ठिकाणी कोणता येतो, हेड पार्ट. आता हेड पार्ट कशासाठी काम करतो, तर त्या ठिकाणी एक्सटर्नल डेटा कशासाठी काम करतो, एक्सटर्नल डेटा शो करण्यासाठी काम करतो. एक्सटर्नल डेटाचा यूज करण्यासाठी त्या ठिकाणी आपण हेड पार्टचा यूज करतो. ओके. त्यानंतर दुसरा पार्ट येतो त्या ठिकाणी बॉडी पार्ट. आता हा बॉडी पार्ट कशासाठी यूज करायचा, तर त्या ठिकाणी पहा, जे काही तुम्हाला डेव्हलप करायचं, जे काही पेज तुम्हाला क्रिएट करायचं आहे ते सगळं पेज आपलं कशामध्ये क्रिएट केलं जातं, ह्या बॉडी पार्टच्या आतमध्ये क्रिएट केलं जातं. मग त्या ठिकाणी हेड पार्टमध्ये काय घ्यायचं, तर हेड पार्टमध्ये सध्या तरी आपण काय करू, एक टायटल सेट करूयात. टायटल म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पहा, टायटल. आता हे टायटल का राईट केलं, तर इथे तुमचं पेज ब्राउझरला रन केलं, इथं वरती टॉपला काय नाव आलंय, 1.first.html. मग हे नेम आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी चेंज करायचं आहे. मग चेंज करायचं तर काय करायचं, इथे टायटल टॅग घ्यायचा हेडमध्ये, त्याच्यामध्ये नाव टाकायचं. पहा, वेलकम स्ट्रक्चर किंवा वेलकम HTML करतो. ओके. वेलकम HTML केलं, सेव्ह केलं, त्या ठिकाणी ब्राउझरला जाऊन मी रिलोड करतो. प्रत्येक वेळेस रन करायची गरज नाही, फक्त तिथे जायचं, रिलोड करायचं. पहा, वरती काय नाव आलंय, वेलकम HTML दिसतंय. या ठिकाणी वेलकम HTML मध्ये तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी जे नाव आणलंय इथे ते कुठून आणलंय, तुमच्या हेड पार्टच्या टायटल टॅग मधून. ओके. पहिला पार्ट क्लिअर झाला, हेड पार्ट. आता तरी आपण हेड पार्टचा फायदा सध्या तरी याच्यासाठीच घेणार येतं. ओके. आणि इन फ्युचरमध्ये दुसऱ्या टेक्नॉलॉजी आपण कनेक्ट करायच्या ठरवले की त्या ठिकाणी आपण काय यूज करणार येतं, हेड पार्टचाच यूज करणार आहेत पूर्णपणे. ओके. तर सध्या आपलं हेड पार्टचा पार्ट संपला. आता आपल्याला बॉडी पार्ट त्या ठिकाणी कशासाठी यूज करायचा आहे हे पाहायचंय. तर बॉडी पार्टमध्ये मी इथे सध्या काय करतोय, कंटेंट राईट करतो, याच्यात पण नाव टाकतो वेलकम HTML. ओके. सेव्ह केलं, त्या ठिकाणी ब्राउझरला जाऊन रिलोड केलं. पहा, तर ब्राउझरमध्ये येणारं आउटपुट पहा, आउटपुट कुठे दाखवतोय, बॉडी पार्टचं, तुमचा जो व्हाईट स्पेस होता ना, पहा, तुमच्या स्क्रीनचा जो व्हाईट स्पेस आहे ना, त्या स्पेसमध्ये त्यांनी काय केलं, वेलकम HTML म्हणून आउटपुट दाखवलं. पहा, दिसतंय. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी बॉडी पार्ट हा त्या ठिकाणी पूर्णपणे जे व्हाईट स्पेस आहे ब्राउझरचा तो पेज कव्हर करण्यासाठी यूज करणार. हेड पार्ट आहे तो एक्सटर्नल डेटा, म्हणजे त्या ठिकाणी बाकीच्या टेक्नॉलॉजी कनेक्ट करण्यासाठी, त्या टेक्नॉलॉजीचा यूज त्या ठिकाणी राईट करण्यासाठी, किंवा गुगलशी आपण ज्यावेळेस वेबसाईट एखादी रँकिंग करतो, म्हणजे समज A to Z इन्फोटेक्स नावाची तुम्ही वेबसाईट बनवली, ही गुगलला कळली पाहिजे. आणि गुगलवरती जो युजर येतो, समज तुम्ही तिथे गेले, ते जर टाकलं ट्रेनिंग, फुल स्टॅक ट्रेनिंग जर टाकलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती वेबसाईट काय आली पाहिजे, सजेशनला आली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करतो, गुगलची रँकिंग करतो. एखाद्याने जर तो कीवर्ड टाकला तर आपली वेबसाईट त्याला दाखव. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, रँकिंग करण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा यूज करतो. मग ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा जो मेटा टॅग असतो तो पूर्णपणे आपण कुठे राईट करणार येतं, हेड पार्टमध्ये राईट करणार. म्हणजे एक्सटर्नल रिसोर्सेस जे असणार आहेत ते सगळे आपण कुठे टाकणार येतं, हेड पार्टमध्ये. असे दोन पार्ट तुमच्या स्ट्रक्चरचे काय होतात, तयार होतात. ओके. आता हे जे स्ट्रक्चर मी सांगितलं, हे स्ट्रक्चर कशाचं आहे, तर नॉर्मल PHP, सिम्पल PHPचं स्ट्रक्चर. HTMLचा टॅग स्टार्ट झाला, त्याच्यामध्ये दोन पार्टमध्ये ते डिवाइड झालं, हेड पार्ट आणि बॉडी पार्ट. ओके. आता इथे हे झालं तुमचं सिम्पल HTMLचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये तुम्हाला HTML5चं जर स्ट्रक्चर तयार करायचं असेल तर काय करावं लागेल, पहा, मी काय करतो, पहा, HTML5चं लेटेस्ट व्हर्जन कोणतं, HTMLचं HTML5. तर HTML5 शिकण्यासाठी HTMLचं स्ट्रक्चर कसं असेल, तर पहा, HTML टॅग, HTMLचा एंड, याच्यामध्ये सुद्धा हेड पार्ट, याच्यामध्ये सुद्धा काय येईल, टायटल, वेलकम HTML5. त्याच्यानंतर हेड पार्ट नंतर दुसरा पार्ट येईल
बॉडी पार्ट. ओके, आता हे दोन पार्ट त्या ठिकाणी क्रिएट झाले, पहिलं स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर. याच्यामध्ये काही बदल झालाय? काहीच नाही. आता बदल पहा काय होतोय, तर इथे एक येते लायब्ररी. काय ती? लायब्ररी. तर लायब्ररी पहा कशी क्रिएट करतात, नॉट डॉक्युमेंट डॉक टाईप HTML. ही काय आहे? लायब्ररी. हा टॅग नाहीये, हा काय आहे? एक लायब्ररी म्हणून काम करतो. तर ही लायब्ररी तुम्हाला काय करते, HTML5 मध्ये येणाऱ्या सगळ्या नवीन फॅसिलिटी काय करते, रिलीज करते. इथे तुम्ही HTML5 मध्ये येणारे सगळे टॅग याच्या थ्रू काय करू शकता, पूर्ण फॅसिलिटी अप्लाय करू शकता. नवीन सगळे टॅग आलेले तुम्ही यूज करू शकता. कशामुळे? तर ह्या लायब्ररीमुळे. आता ही लायब्ररी काय काम करते, तर त्या ठिकाणी पहा प्रत्येक वेळेस त्यांचे व्हर्जन चेंज होतात. HTML1 आलं, 2 आलं, 3 आलं, 4 आलं, 5 आलं, बेसिक आपण असं धरू. तर त्या ठिकाणी पहा, जर पहिल्यांदा त्यांनी 1 व्हर्जन त्या ठिकाणी लॉन्च केलं आणि 1 व्हर्जन नंतर 2 व्हर्जन त्यांनी काय केलं, लॉन्च केलं. पण 1 व्हर्जन मध्ये त्यांना हा कोड काय करताना आला, टाकताना आला. का? तर ऑलरेडी ते कोणीतरी काय केलेलं आहे, त्याच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. मग त्या प्रोजेक्टमध्ये जर यांनी यांचा कोड टाकला तर त्या ज्यांनी प्रोजेक्ट क्रिएट केला तो काय होईल, पूर्णपणे डिसमिस होईल. म्हणून यांनी काय केलं, त्या ठिकाणी नवीन व्हर्जन लॉन्च करताना त्या ठिकाणी काय करायचं, त्याच्यामध्ये न टाकता न्यू व्हर्जन म्हणून काय करायचं, त्या ठिकाणी लॉन्च करायचं. म्हणजे असे त्यांचे व्हर्जन चेंज होत होत कुठपर्यंत आलेत, आता 5 पर्यंत आलेत. मग 5 हे व्हर्जन कशावरून ओळखायचं, तर त्या ठिकाणी ह्या लायब्ररीवरून ओळखायचं. डॉक टाईप HTML ज्या स्ट्रक्चर मध्ये येईल ते स्ट्रक्चर कशाचं आहे, HTML5चं. HTML5चं त्या ठिकाणी CD मध्ये ज्यावेळेस तुम्ही लायब्ररी टाकता त्यावेळेस हे काय करतं, पूर्ण नवीन टॅग जे आले ते सगळे टॅग काय करता येतात, तुम्हाला क्रिएट करता येतात. ओके, तर या ठिकाणी आपण पण यूज करताना हे स्ट्रक्चर यूज करणार आहे. कोणतं? सेकंड नंबरचं. ज्याच्यामध्ये हेड पार्ट असेल आणि बॉडी पार्ट असे 2 पार्ट असतील. हे दोन्ही पण पार्ट एका HTML टॅगच्या आतमध्ये काय केलेले असतील, कनेक्ट केलेले असतील. आणि त्या ठिकाणी यांना फॅसिलिटी द्यायचं काम कोण करेल, ही लायब्ररी करेल. ओके, ही लायब्ररी करेल. तर या लायब्ररीवरती तुम्ही भरपूर जण क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज डॉक टाईप HTML. तर त्या ठिकाणी काय ते, तर HTML5ची लायब्ररी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगता आलं पाहिजे. ओके, तर सिम्पल HTML आणि HTML5 या दोघांच्या स्ट्रक्चरमध्ये बदल कळला. ओके, तर तुम्ही आता हे जे सेकंड नंबरचं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर टाईप करा, त्या ठिकाणी रिलोड करून पहा. पहिलं नका टाईप करू, ते फक्त ध्यानात ठेवा, सिम्पल HTMLचं स्ट्रक्चर. इथे दुसरं स्ट्रक्चर टाईप करा, डॉक टाईप HTMLचं जे काय सांगतं HTML5चं स्ट्रक्चर आहे असं सांगतं, ते टाईप करा. एकदा लक्ष द्या आता फ्रेश. ओके, आपण स्ट्रक्चर शिकलो. आता स्ट्रक्चर मी या ठिकाणी काय करतो, परत एक न्यू फाईल क्रिएट करतो, परत वर्किंग करून दाखवतो तुम्हाला. कंट्रोल-Aचं बटन केलं, माझी फाईल त्या ठिकाणी काय होती, सेव्ह होती. इथे पहा मी 2.structure.html नावाने मी काय केली, फाईल सेव्ह केली. इथे पहा मी HTML परत काय करतोय, त्या ठिकाणी तयार करतो HTMLचा स्टार्ट, त्याच्यानंतर हेड पार्ट, हेड नंतर दुसरा पार्ट बॉडी पार्ट, त्या ठिकाणी बॉडी पार्ट. ओके, असे 2 पार्ट त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी हेड पार्टचा फायदा मी कशासाठी घेणार आहे, टायटल टाकण्यासाठी. तर इथे पहा टायटल मध्ये HTML5 हे टायटल काय केलं, त्या ठिकाणी सेट केलं. हे टायटल सेट केल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी बॉडी पार्ट मध्ये मी सध्या तरी काय टाकतो, वेलकम HTML5. ओके, आता हे HTML5चं त्या ठिकाणी व्हर्जन आहे हे अजून पण त्या ठिकाणी नाही क्लिअर झालंय का, नाही झालं. तर इथे क्लिअर करण्यासाठी काय करावं लागेल, इथे लायब्ररी लोड करावं लागेल. मग लायब्ररी काय आहे, तर डॉक टाईप HTML ही लायब्ररी त्या ठिकाणी टाकली की HTML5च्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला इथे भेटतात. मग त्या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, तर आता हा पार्ट जर मी सेव्ह केला, या ठिकाणी याला एडिटरमध्ये राईट क्लिक केलं तरी ओपन इन ब्राउझर करता येतं, पण सध्या तरी नको. सध्या आपण जिथे फाईल सेव्ह केली तिथे जाऊन डबल क्लिक करूयात, आपली फाईल त्या ठिकाणी कुठे ओपन झाली, ब्राउझरला ओपन झाली. ओके, आपलं स्ट्रक्चर त्या ठिकाणी सक्सेसफुली काय करायला लागलं, वर्क करायला लागला. आता हे स्ट्रक्चर जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट शिकताय तोपर्यंत तुम्हाला हे स्ट्रक्चर काय करावं लागणार आहे, यूज करावं लागणार आहे. ओके, आता हे परत परत रिपीट होणार आहे. तर मी आता काय करतो, सुरुवात करतो, सिलेबसला काय करतो, सुरुवात करतो. आज आपल्या ट्रेनिंग मधला पहिला टॅग आपण शिकूयात, पॅरेग्राफ टॅग. काय शिकायचं आपल्याला, पहिला टॅग पॅरेग्राफ टॅग. आता पॅरेग्राफ टॅग कशा पद्धतीने काम करतो,
त्या ठिकाणी पहा पॅरेग्राफ टॅग, पी हा पॅरेग्राफ टॅग आहे. ओके, तर याचा सिंटॅक्स कसा असतो तर या ठिकाणी पहा याचा सिंटॅक्स मध्ये येतो ओपन अँग्युलर ब्रॅकेट, त्याच्यामध्ये पी टॅग राईट करायचा, क्लोजिंग अँग्युलर ब्रॅकेट, त्यानंतर त्या ठिकाणी त्याचा क्लोज करण्यासाठी ओपन अँग्युलर ब्रॅकेट स्लॅश पी क्लोजिंग अँग्युलर ब्रॅकेट. आता स्टार्टिंगच्या आणि एंडिंगच्या आतमध्ये काय टाकायचे, कंटेंट मीन्स काय, स्ट्रिंगचा डेटा. स्ट्रिंग म्हणजे काय तर त्या ठिकाणी अल्फाबेटचं कलेक्शन, डिजिटचं कलेक्शन आणि स्पेशल सिम्बॉलचं कलेक्शन, हे सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याला स्ट्रिंग फॉर्मॅट डेटा म्हणतात. काय म्हणतात त्याला, स्ट्रिंग फॉर्मॅट डेटा. हा सगळा डेटा आपण कुठे टाकणार आहे, पॅरेग्राफच्या स्टार्टिंगच्या आणि एंडिंगच्या सेंटरला. तेव्हा आपला काय होणार आहे, पॅरेग्राफ टॅग त्या ठिकाणी काय होणार आहे, तयार होणार आहे. आता हा पॅरेग्राफ यूज कशासाठी करणार आहेत आपण, डेटा टाकण्यासाठी. तुम्हाला जर त्या ठिकाणी पॅरेग्राफ टॅग कुठे कुठे यूज केला आहे हे जर पाहायचं असेल तर मी इथे एक वेबसाईट खोलतो, a2zinfotex.com. तर या ठिकाणी पहा या वेबसाईट मध्ये पहा, इथे स्लाइडरला इथे पहा डेटा दिसतो सगळ्यांना, हा डेटा पॅरेग्राफ मध्ये टाकलेला आहे. या ठिकाणी डेटा दिसतो हा डेटा सगळा कशामध्ये टाकलेला आहे, पॅरेग्राफ टॅग मध्ये टाकलेला आहे. पहा त्यानंतर या ठिकाणी डेटा दिसतोय, हा डेटा सुद्धा कशामध्ये टाकलेला आहे, पॅरेग्राफ टॅग मध्ये टाकलेला आहे. इथे पहा इथे पण डेटा दिसतोय, हा डेटा सुद्धा पॅरेग्राफ टॅग मध्ये टाकलेला आहे. या ठिकाणचा डेटा दिसतोय, हा सुद्धा कशात टाकलेला आहे, पॅरेग्राफ मध्ये. म्हणजे पॅरेग्राफ टॅग हा कशाचं काम करतोय, स्ट्रिंग लोड करण्याचं. जिथे जिथे डेटा येतो तिथे तिथे आपण काय करतोय, पॅरेग्राफ टाकतोय. आणि डेटा पण कोणता येतोय, छोटा येतोय की मोठा, मोठा. म्हणजे लॉंग डेटा जिथे येतो तिथे आपण काय करतो, पॅरेग्राफ टॅग यूज करतो. मग आपण सेम सिच्युएशन आपल्या कोडिंग मध्ये तयार करून पाहूयात. पॅरेग्राफ सुद्धा आपण स्ट्रिंग साठीच काय करूयात, यूज करूयात. तर या ठिकाणी पहा मी परत कुठे गेलो, फाईलवरती गेलो. फाईलवरती गेल्याच्या नंतर न्यू फाईल काय केली, क्रिएट केली. कंट्रोल एस बटन प्रेस करून फाईल काय केली, सेव्ह केली. तर सेव्ह करताना मी 3 डॉट सिरियल नंबर का देतो तर आपण कधी काय शिकलो हे कळेल म्हणून सिरियल नंबर अगोदर देतोय. 3 डॉट त्या ठिकाणी पॅराग्राफ. ओके, पॅराग्राफ डॉट HTML हे कंपल्सरी द्यायचं, प्रत्येक फाईलला द्यायचं. ओके, तर त्या ठिकाणी एक्सटेन्शन दिलं, फाईल सेव्ह केली. तर आपली फाईल सेव्ह झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपण काय तयार करतो, स्ट्रक्चर तयार करतो. या ठिकाणी माझं झालं स्ट्रक्चर तयार. आता स्ट्रक्चर तयार केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा मी नाव पण देतो त्याला पॅराग्राफ. ओके, तर हा पॅराग्राफ कसा तयार करायचा तर याचा सिंटॅक्स आपण आता शिकलो. स्टार्टिंग टॅग आणि एंडिंग टॅग याच्या आतमध्ये काय करायचे असतात, आपल्याला कंटेंट राईट करायचे असतात. काय राईट करायचे असतात, कंटेंट. मग कंटेंट काय असतात तर तुम्ही नेटवरती गेले, विकिपीडियावरती गेले, तिथून पॅराग्राफ काय करू शकता, कॉपी करू शकता आणि इथे काय करू शकता, पेस्ट करू शकता. नसेल तर तुम्ही मॅन्युअली सुद्धा काय करू शकता, टाईप करू शकता. जर नसेलच ते तसं काही प्रोसेस करायची तर या ठिकाणी पहा सबलाईन जर यूज करत असाल तुम्ही तर त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणी सबलाईन तुम्हाला एक काय करतो, पॅराग्राफ देतो. एक डमी पॅराग्राफ तुम्हाला काय करतो त्या ठिकाणी तो डिस्प्ले करतो. तर कसा तो घ्यायचा पहा, LOREM. मी स्पेलिंग काय टाकली, लोरेम. एल हा स्मॉल आहे, एल हा काय स्मॉल आहे. तर त्या ठिकाणी पहा LOREM सगळा स्मॉल वर्ड काय केला, टाईप केला. टाईप केल्याच्या नंतर तुमच्या कीबोर्डला एक टॅब नावाचं बटन असतं. पहा काय नावाचं बटन असतं, टॅब नावाचं बटन असतं. त्या टॅब नावाचं बटन काय करायचं, एकदा प्रेस करायचं. काय होतं पहा, पॅरेग्राफ येतोय. कोणता, लोरेम पॅरेग्राफ येतोय. मग तुम्हाला नेटवरती जायची गरज नाही. यांनी स्वतः एडिटरने काय केला, तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला. जो पॅरेग्राफ तुम्ही कशासाठी यूज करणार आहेत आता, डिस्प्ले करण्यासाठी. आता इथे पहा, इथे तुम्ही पॅराग्राफ कसाही राईट करा. मी वाटलं तिथे स्पेस देतो, एंटर करतो, अशा पद्धतीने त्याला काय करतो, एडिट करतो. ओके, 4 लाईन कशा केल्या तर तयार केल्यात अगोदर आणि नंतरच्या लाईन पहा वेगवेगळ्या दिसतायत. आता या ठिकाणी कशाही पद्धतीने तुम्ही काय करा, पॅराग्राफ राईट करा. हा पॅराग्राफ जर तुम्ही त्या ठिकाणी ओपन केला ब्राउझरला तर या ठिकाणी पहा डबल क्लिक केलं, मी ब्राउझरला रन केला तर येणारं आउटपुट हे कसं येतंय पहा, एकाच लाईन मध्ये. कसं येतंय, एकाच लाईन मध्ये. त्या ठिकाणी किती लाईन तयार झाल्या, आता 2 लाईन तयार होऊन त्या ठिकाणी तिसरी लाईन काय केली, त्यांनी स्टार्ट केली. आता मी इथे काय करतो, तुमच्या ब्राउझरची स्क्रीन काय करतो, छोटी करतो. पहा छोटी करतो म्हणजे त्या ठिकाणी पहा एकदम लॉंग करतो. जशी जशी मी स्क्रीन छोटी करल तसं तसं तो काय करतोय, लाईन वाढवतोय. टेक्स्ट ब्राउझरच्या बाहेर जात आहेत का, नाही.
त्याच ब्राउझरमध्ये तो काय करतोय, ऍडजस्ट करतोय. त्याच ब्राउझरमध्ये तो काय करतोय, ऍडजस्ट करतोय. म्हणजे त्या ठिकाणी टेक्स्ट काय आहे तिथं तुमचे रिस्पॉन्सिव्ह, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आपल्या डेव्हलपमेंटमध्ये. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पहा आपण एवढे सगळे इथे एकत्र जमलो तर प्रत्येकाकडे, काही जणांकडे मोबाईल आहे, काही जणांकडे टॅबलेट आहे, काही जणांकडे लॅपटॉप आहे. प्रत्येकाकडे डिव्हाइस काय आहे, वेगवेगळे. म्हणजे आपण तयार केलेलं प्रॉडक्ट कशामध्ये ओपन होईल हे आपल्याला सांगता येतं का, नाही. म्हणून आपल्याला तयार करताना ह्या सगळ्या डिव्हाइसला मॅच होईल असं प्रॉडक्ट काय करावं लागतं, तयार करावं लागतं. म्हणून रिस्पॉन्सिव्ह हा कन्सेप्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर इथे पहा जो पॅरेग्राफ आपण घेतला होता, जो 2 लाईन आणि 3 लाईन स्टार्ट करून डिस्प्ले होत होता, तो आता किती लाईन तयार करून डिस्प्ले आलाय, 6 ते 7 लाईन तयार करून काय झालाय, डिस्प्ले झालाय. म्हणजे ॲटो रिस्पॉन्सिव्ह काय झालाय तुमचा इथे पॅरेग्राफ झालाय. कोणतीही स्क्रीन येऊ द्या, प्रत्येक स्क्रीनला हा काय करेल, त्या ठिकाणी मॅनेज करेल, त्या स्क्रीनला काय करेल, तो स्वतः शो होईल. ओके, कुठलाही कंटेंट त्या ठिकाणी काय करणार नाही, तो हाईड करणार नाही. ओके, पार्ट लक्षात येतोय. त्या ठिकाणी पहा पॅराग्राफ टॅग तुम्ही इथे शो केला तर पहिली फॅसिलिटी काय पाहिली आपण, त्याची रिस्पॉन्सिव्ह. तुम्ही एडिटरमध्ये कशाही पद्धतीने राईट करा, कितीही लाईन तयार करा, तो शो करताना त्याच्याच पद्धतीने काय करेल, शो करेल. म्हणजे कोणत्या पद्धतीने त्यांनी शो केलं, तर रिस्पॉन्सिव्ह पद्धतीने. कोणत्या पद्धतीने, रिस्पॉन्सिव्ह. हा शब्द चांगला ध्यानात ठेवा. पहिली फॅसिलिटी पॅराग्राफ टॅगची काय होती, रिस्पॉन्सिव्ह फॉर्मॅटमध्ये तो काय होतो, शो होतो. ओके, दुसरी फॅसिलिटी पहा, तुम्हाला टेक्स्टचा कलर काय दिसतोय, ब्लॅक. टेक्स्टचा कलर काय दिसतोय, ब्लॅक कलर दिसतोय. तर या ठिकाणी पहा ब्लॅक कलर. टेक्स्टच्या पाठीमागे कोणता कलर दिसतोय, या ठिकाणी पहा मी जर सिलेक्ट केला तर कोणता कलर येतोय, ब्ल्यू कलर येतोय. पण सध्या टेक्स्टच्या पाठीमागे कोणता कलर आहे, व्हाईट कलर. बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंडला हा काय देतो, टेक्स्टच्या व्हाईट कलर देतो. त्यानंतर त्या ठिकाणी फॉन्टची जी फॅमिली, त्या ठिकाणी फॉन्टची जी फॅमिली त्या ठिकाणी ती एरियल किंवा जी बाय डिफॉल्ट फॅमिली, ती फॅमिली त्यांनी काय केली, रिलीज केली. त्याच्यानंतर फॉन्टची साईज किती आहे, बाय डिफॉल्ट 12 पिक्सल. 12 पिक्सल फॉन्टची फॅमिली किती, साईज किती सध्या 12 पिक्सल. म्हणजे ह्या ज्या बेसिक फॅसिलिटी असतात त्या फॅसिलिटी आपल्याला कोण देत आहे, एक पॅरेग्राफ टॅग देतोय. ह्या सगळ्या फॅसिलिटी त्यांनी काय केलेल्या आहेत, त्यांच्या स्क्रिप्टिंगमध्ये काय केलेलं आहेत, राईट करून ठेवलेलं आहेत. जेव्हा तुम्ही इथे एखादा टॅग कॉल करताना तेव्हा तुम्ही काय करत असतात, बॅकग्राऊंडच्या हजारो लाखो लाईनला काय करत असतात, कॉल करत असतात. तेव्हा त्या फॅसिलिटी तुम्हाला हा काय करतो, रिलीज करतो. येतं लक्षात. म्हणजे या ठिकाणी पहा पॅराग्राफ टॅग जर घेतला तर हा पॅराग्राफ टॅग आपण इन्फॉर्मेशन लोड करण्यासाठी यूज करणार. इन्फॉर्मेशन लोड केल्याच्या नंतर तो आपल्याला कोणत्या कोणत्या फॅसिलिटी देणार, तो रिस्पॉन्सिव्ह फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी डिस्प्ले होणार. त्याचा टेक्स्टचा कलर कोणता असणार, ब्लॅक कलर असणार. त्याचा बॅकग्राऊंडचा कलर व्हाईट असणार. त्याची त्या ठिकाणी साईज किती असणार, बाय डिफॉल्ट 12 पिक्सल. आता या सगळ्या फॅसिलिटी जर चेंज करायच्या असतील तर ह्या चेंज करण्याचं काम आपलं कोणाकडे, CSS कडे. CSS आता आपल्याला घ्यायचं नाही, त्याच्यामुळे आपण आता तिकडे जाणार नाही. तर या ठिकाणी पहा या बाय डिफॉल्ट कोणाच्या फॅसिलिटी, पॅरेग्राफच्या. त्यानंतर पॅरेग्राफ हा या ठिकाणी पहा एक पॅरेग्राफ घेतला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खाली जर दुसरा पॅरेग्राफ घेतला तर त्या ठिकाणी पहा तो काय काम करतो. पहिला पॅरेग्राफ घेतला, पहिल्या पॅरेग्राफ नंतर दुसरा पॅरेग्राफ घेतला तर दुसरा पॅरेग्राफ कुठे स्टार्ट झाला, त्याच्या लाईनच्या एंडिंग नंतर की न्यू लाईनला स्टार्ट झाला. पहा त्याच्या लाईनचा जो एंड झाला ना पहिल्या, त्या लाईन नंतर स्टार्ट झाला का, नाही. कधी स्टार्ट झाला, न्यू लाईनला. म्हणजे या ठिकाणी पहा पॅरेग्राफ हा नेहमी कुठे स्टार्ट होतो, न्यू लाईनला. ह्या काय त्याच्या बेसिक फॅसिलिटीचा, ह्या काय सगळ्याच्या बेसिक फॅसिलिटीचा. त्याच्यानंतर या ठिकाणी पॅरेग्राफ तुम्ही जर तयार केला तर पॅरेग्राफला येतात ॲट्रिब्यूट. काय येतात, ॲट्रिब्यूट. आता ॲट्रिब्यूटचा फायदा कशासाठी घ्यायचा, तर पॅरेग्राफच्या फॅसिलिटी चेंज करण्यासाठी. मी फक्त एकच ॲट्रिब्यूट सांगतो. तर ॲट्रिब्यूट कोणतं येतं पहा, पॅरेग्राफ घेतला, पॅरेग्राफमध्ये आपण कंटेंट लोड केले म्हणजे स्ट्रिंगचा डेटा लोड केला, तो त्या ठिकाणी त्यांनी रन पण करून दाखवला. आपल्याला कशा पद्धतीने शो होतो ते पण पाहिलं आपण. ते पाहिल्याच्या नंतर आपण घेऊयात ॲट्रिब्यूट. तर ॲट्रिब्यूट काय करतात, नेहमी टॅगच्या फॅसिलिटी चेंज करतात. आता हे ॲट्रिब्यूट राईट कुठं करायचं, तर त्या ठिकाणी टॅग जेव्हा आपला स्टार्ट होतो ना तेव्हा त्या एंडिंगला नाही राईट करायचं. कुठे राईट करायचं, नेहमी स्टार्टिंगला राईट करायचं. मग या ठिकाणी पहा मी जर राईट केलं अलाइन आणि इथे जर टाकलं राईट, टेक्स्ट कुठे गेले सगळे, स्क्रीनच्या राईट साईडला. स्क्रीनची राईट साईड माहिती सगळ्यांना, स्क्रीन आपल्याकडे पाहत्या, आपण स्क्रीनकडे नाही. ते बरेच जण काय करतात, राईट विचारलं की ते स्क्रीन लॅपटॉप बिंगून ठेवतात. तसं नाही करायचं. ओके,
तर आपला जो राईट हँड आहे तो स्क्रीनचा कोणता आहे, राईट साईड आहे. आपला जो लेफ्ट हँड आहे ती स्क्रीनची कोणती साईड आहे, लेफ्ट साईड आहे. तर या ठिकाणी मी अलाइन राईट केलं तर त्या ठिकाणी कंटेंट कुठे गेले, राईट साईडला. मी जर अलाइन सेंटर टाकलं असतं तर टेक्स्ट कुठे येतात, सगळ्या लाईन सेंटरला येतात. लास्टच्या लाईनवरती फोकस करा. इथे कुठे आली आहे, सेंटरला. तिसरी व्हॅल्यू त्या ठिकाणी जर टाकली लेफ्ट तर टेक्स्ट कुठे जात आहे, लेफ्टला, जे बाय डिफॉल्ट वर्क करत होतं. येते लक्षात. याला काय म्हणतात, ॲट्रिब्यूट. काय म्हणतात याला, ॲट्रिब्यूट. तर अशा पद्धतीचा पॅरेग्राफ तुम्हाला काय करायचा आता इथून पुढे कशासाठी यूज करायचा आहे, फक्त इन्फॉर्मेशन लोड करण्यासाठी. जिथं आपल्याला इन्फॉर्मेशन लागेल तिथं आपण कोणता टॅग यूज करणार, आता पॅरेग्राफ टॅग. आठवल मग. आता हा एक्झाम्पल आपण तयार करून पाहूयात. ओके, हा एक्झाम्पल आपण तयार करून पाहूयात पॅरेग्राफचा.